आणि खरंच खूप कंटाळायला उठायचा. 8 वाजले होते. मी नॉर्मली म्हणजे 7:30-8 वाजतात मला उठायला. तर सोमवारी किंवा काही असेल ज्या दिवशी काही सणवार असेल तेव्हा मी 6ला उठते. 5ला नाही उठले आजपर्यंत, प्रयत्न नक्की करेन. मग इथे शेपूची भाजी करायची होती. आज ती पहिली म्हणजे गिजरचं बटन दाबलं आणि शेपूची भाजी नीट करून घेतली. आता त्याला वेळ लागतो आणि मी काल केली नव्हती. आणि झाडू मारून घेतला किचनमधला, कारण की बेडरूममध्ये आणि हॉलमध्ये तर झोपलेले आहेत सगळे. तर मग किचनचंच मी क्लीन केलं, झाडू वगैरे मारून घेतला. आणि मग म्हणजे कसं आंघोळीला जायला बरं वाटतं. झाडू बिडू मारल्यानंतर सगळा कचरा वगैरे आम्ही बाहेर ठेवतो आमच्या इथे, की मग ते कचऱ्यावाले घेऊन जातात. किचनमध्ये अजून काही काम केलेलं नाही आहे, कारण की मला ते माझ्या पद्धतीनेच करून घ्यायचं आहे. मला ते मॉड्युलर जे कॉमन झालं आहे ते नाही, मला म्हणजे नॉन मॉड्युलरच ठेवायचं आहे. पण एक चांगल्या वस्तू, रॅक वगैरे ह्या गोष्टी मी करणार आहे, पण हळूहळू. अजून काही आयडिया सुचली नाही आहे. असेल तुमच्याकडे काय आयडिया तर मला नक्की सांगा. तर मग बेडरूमचं बेडशीट वगैरे झटकून घेतलं, ते टाकून घेतलं. अशी कामं तर मला म्हणजे कामाचा कंटाळा आहे थोडाफार, मी आळशी आहे, पण ही कामं मी मनापासून करते. मला घर थोडं नीटनाटकंच लागतं, की कारण की घर व्यवस्थित असेल ना, मला इकडे तिकडे कपडे पसारा आहे असं असेल ना अजिबात नाही आवडत. मी सकाळी उठलं की पहिला हा कपड्यांचा रॅक बाहेर ठेवते आणि बेडशीट वगैरे सगळं नीट करते, एक झाडू मारते, मग आंघोळीला जाते, देवपूजा वगैरे पण करून घेतली आणि खाली आले. मला बेबोला ना काल पडली होती, तर तिला लागलं होतं गुडघ्याला. तर मग मला तिला ते एक झाडाचा पाला असतो, त्याला आमच्या गावी कुरबुडी म्हणतात, त्याचा पाल्याचा रस लावायचा होता, की तिला तिथे जास्त जखम तिची वाढणार नाही. तर हा लावला ना की लगेच ती सुकते, लगेच त्याच्यावर खपली येते आणि पटकन नीट होतं. इव्हन तुम्हाला सांगू का, जर गावी जे कोयते कुदळ वगैरे असं काही लागतं ना कोणाला, तिथे टाके घेण्याची गरज नाही पडत. इव्हन तुम्ही पडले सुद्धा, आपण जर पडलो आणि आपल्याला कुठे कोस लागली डोक्याला वगैरे कुठे, तर हा पाल्याचा रस 2-3 जरी टाकला ना पटकन जखम सुकते आणि नीट होते. तर मग आता वरती आले, थोडं मध्ये उन्हामध्ये बसून बरं वाटतं जरा. आणि वरती आल्यानंतर माझा ज्यूस आहे एक, तो मी घेतला. आणि बाहेर खिडकीच्या बाहेर एवढी स्कूलची मुलं, एवढा आवाज होता. आता 26 जानेवारी येणार, तर त्यामुळे ते ढोल डमडम मार्चिंग हे ते खूप आवाज होता. पण आम्हाला काही इथे जाग येत नाही. माझ्या बाळाला शाळेत जायला असं उठवावं लागतं, इतका प्रयत्न करावा लागतो. तर कसं बसं त्याला उठवलं. बघा इतका झोप येते, रात्री 1-1.5 वाजवतो झोपायला, रडून झोपतो का तर त्याला जबरदस्ती झोपायला लावतो असं वाटतं. आणि सकाळी उठायचं खूप कंटाळा येतो त्याला, पण उठवते मी त्याला. म्हणजे 11:30ला बस येते, तर मी त्याला ॲटलिस्ट 10ला तरी उठ म्हणते. चल मग तो शाळेत गेला, त्याच्या पप्पांनीच त्याला आज सोडलं आणि बेबोंनी आलो इथे आमचे नेहमीचे सैर सपाटा आणि फिरायला. थोडं बाहेर आलं काम, म्हणजे घरी कामाचा पसारा असा पडलाय. पण तिला मी थोडा वेळ खाली घेऊन येते, तिला पण ऊन पाहिजे, घरात तिला कंटाळा येतो. आणि थोडं त्याला. तर मग व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, कमेंट करा. काही